शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं आंदोलनाच्या दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला फलक फाडला होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचं अनुकरण केलं होतं। ही घटना अतिशय निंदनीय असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांची भावना दुखावल्या गेल्यात। या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चा पूर्वचे जिल्हाध्यक्ष संतोष वाठारकर यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, शरद पवार यांनी त्यांची आमदारकी काढून घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष वाठारकर, उपाध्यक्ष पिंटू कुरणे, उपाध्यक्ष राजेंद्र मांगुरकर, सरचिटणीस अमर कांबळे, सरचिटणीस नारायण भोसले, दिनकर कोठावळे, अमित जावळे, नरेश कोठावळे, विनोद कुरणे, बिपिन अलमान, संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने। भारतीय जनता पार्टीचा जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? आणि जितेंद्र आव्हाड आहे कोण? आंबेडकरांचा जय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो।